न केला ते ओढा सांगते, पण त्याआधी आजच्या हलका फुलका मिनी ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या पाहून तर समजलाच असेल कोढा आला होत्या. तरी नवीन फॉलोअरसाठी हे माझं सासर, गावाचं नाव आहे सागावे, तालुका जिल्हा पालघर. आता जरा अहोंची बदली झाले म्हणून फेऱ्या कमी, नाहीतर आम्ही इथेच राहायचो. फक्त अधून मधून कधी दहिसरला जायचो. रात्री 12 वाजले यायला, त्यामुळे लेटच उठलो. सासऱ्यांचा चाललेला योगा आणि सासूबाई गेलेल्या बैठकी. घातला ऍप्रॉन ना लागल्या कामाला. एक बाजूला ठेवली सुके बोमलाची भाजी ना दुसऱ्या बाजूला भाकरी. मानात कामाला लावलाय ना ही बसल्या गप्पा मारीत. मस्त भाकरी भाजून झाल्या. आज खूप दिवसांनंतर आलोय ना तर भारीच वाट. किती हो भारी भाजी करा, पण सुट्टीचा दिवस ना कवटा म्हणजेच अंडी निघाली तर कसा होल. घरा आला या कसा समजला? 10 वेळेस लाईटीचं नखरं पाहून. त्यातच शुक्रवार. शुक्रवार म्हणजे गावाकडच्या लोकांसाठी नावडता वार. क्या तर लोड शेडिंग. सकाळची लाईट गेली की डायरेक्ट रातचेच. तुमच्याकडे लोड शेडिंगचा वार कोणता? ही माई हो आली. सासूबाई माझ्या, कसा होता लाडू? छान छान छान. त्यानंतर आम्ही बसलो आंबे सोलायला. व्हिडिओ तर तुम्ही पाहिलाच असेल. आमची ही आवडती जागा पाळणा. दुपारी मस्त गावठी कोंबड्याशी जेवलो. पाळण्यावर कोण झोपेल म्हणून हे सगळं. गुनी बायको म्हणून दिला नवऱ्याला चान्स. यांच्या इकडे काय प्लॅनिंग चाललंय काय सांगू. ह्या पाळण्यात झोपायला किती मज्जा येते ते. गावाकडे वस्तूंची देवाणघेवाण कशी होत असेल तर ती अशी. वईचे वर्षा. संध्याकाळ झाली की आम्ही निघतो फिरत. पोरं बोलतात, ओय आपले व्हिडिओ बनवायला लागले. यांनी मांडलाय इकडे खेळ. ताडगोळे खाता का? मला भेटला तो तर एवढा कोवळा आणि पाण्याने भरलेला. मज्जा झाली. माईचा ताडगोळा तर खपच नाही. ताडगोळे झाले आता कडिंगल. वाडीतला आहे हा आपल्या. कोणता जास्ती लाल असल म्हणून या सगळा. लाल है रे लाल है. तसं पाहायला गेलं तर आम्ही एकाच रात्रीसाठी इथे आलेलो. आता तुम्ही बोलाल एका रात्रीसाठी काय जायचं, म्हणजे हार्डली एक दिवस भेटणार आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच 5 वाजता उठून 6ची गाडी पकडून आणि इकडे यायचं. पण काय करणार, आम्हाला राहवतच नाही इथे आल्याशिवाय. इकडे आल्यानंतर जो काही आनंद आहे ना तो मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. तर तुम्ही आमच्या चेहऱ्यावर बघू शकता. इकडे सगळे जण आहेत, सगळ्यांसोबत गप्पा, वाडीत फिरणं, आंबे, ताडगोळे, कडिंगल, वाडी, सगळ्यात इतकं रमून जातो ना की इथून मग निघावं असं वाटत नाही. कामासाठी शहर ठीक आहे, पण जगण्यासाठी गावच हवं. चला आजसाठी एवढंच. आपण भेटू लवकरच. बाय.